In the previous period, we learned chapter number 2, angles of standard 6. In this chapter, we learn about the angles, how we name the angles, which are the arms of the angles, which are the vertex of this angle. And also, we learn about the types of the angles. The types of the angles are made on its measure. First we see what is the measure of this angle, then we name this angle is which type, in which types. When the measure of the angle is 0 degree, then we say this angle is a 0 angle. When the angles measure in between 0 to 90, then we say this angle is acute angle. This angle is acute angle. When the measure of angle is 90 degree, then this angle is called right angle. This angle is called right angle. Then we learn another type of the angle. The measure of the angle is in between 90 to 180. This angle is called obtuse angle. This angle is called obtuse angle. Then we know about when the measure of the angle is 180 degree, then this angle is called straight angle. We know the straight angle means single line, single straight line. Single straight line is which angle? Straight angle. And 0 the angle means only ray. Only ray. This ray is also we call the 0 angle because the position of this ray is not movable. So this angle is on 0 degree. This measure of this angle is 0 degree. Then reflex angle. Reflex angle means what is the how much measure of this reflex angle? So measure of this reflex angle is 180 to 360 degree. The measure of reflex angle in between 180 to 360 degree. Then we can call this angle is reflex angle. And last type of this angle is complete angle. The measure of the angle is 360 degree is called complete angle. Here the one round is complete. Therefore we say the angle is complete angle. मग अशा पद्धतीमध्ये आपण काय केलं या सगळ्या ह्या टाईप पाहिल्या आपण अँगलच्या त्या अँगलच्या टाईप पाहत असताना त्यांचे मेजरमेंट पाहिले आणि त्यांच्या मेजरमेंटवरून आपण काय केलं या ठिकाणी सगळी ती टाईप पाहिली. आता काय करायचं आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं. कन्स्ट्रक्शन करायचं काय कन्स्ट्रक्शन करायचं की ड्रॉ अँड अँगल बायसेक्टर. ड्रॉ अँड अँगल बायसेक्टर. To draw an angle bisector using compass. कंपासच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे अँगल बायसेक्टर काढायचा आहे आणि तो अँगल बायसेक्टर मी तुम्हाला इथे रफ मध्ये काढून दाखवतो. तुम्ही तो नीट व्यवस्थित पाहायचा आहे कशा पद्धतीने मी रफ मध्ये घेणार आहे. अँगल सुद्धा मी रफ मध्ये घेणार आहे. तो अँगल रफ मध्ये घेऊन मी या ठिकाणी त्याला मार्किंग करून काय करणार व्यवस्थित तुम्हाला तो समजून सांगणार आहे. आणि नंतर ऍक्च्युअली तुम्हाला मी काय करणार तोच अँगल जो आहे तो अँगल आपण या ठिकाणी नोटबुक वरती सुद्धा काय करणार ठिकाणी रिप्रेझेंट करून दाखवणार की अँगल बायसेक्टर हा कशा पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी घेतो. अँगल बायसेक्टर घेत असताना अँगल दिला तुम्हाला तो अँगल घेत असताना बघा या ठिकाणी मी 60 डिग्रीचा और 40 डिग्रीचा या ठिकाणी अँगल घेतला. अँगल घेत असताना हा प्रोटेक्टरच्या साह्याने आपण काय करू अँगल घेऊ शकतो. आणि हा अँगल घेत असताना या ठिकाणी काय करायचं बघायला लक्ष द्या की त्यांची जी वर्टेक्स आहे ती वर्टेक्स ए बी सी कॉल द अँगल ए बी सी बी इज द वर्टेक्स ऑफ द अँगल. फ्रॉम द बी we draw marking using a compass.
कंपॉसचा यूज करून आपल्याला काय करायचंय, त्यांची जी आर्म आहे त्या आर्मवरती आपल्याला काय करायचं, या ठिकाणी मार्किंग करायची. म्हणजे कशी मार्किंग करायची, तर कंपॉसचं जे टोक आहे ते काय करायचे, या पद्धतीमध्ये घ्यायचं. हे जे अँगल आहे हा कंपॉस असं गृहीत धरा की त्या कंपॉसच्या साह्यानं आपल्याला काय करायचं, या ठिकाणी मार्किंग करायची. मार्किंग करत असताना ती कशी करायची बघा, लक्षात घ्या. ती मार्किंग करत असताना या ठिकाणी त्या कंपॉसचं जे टोक आहे ते टोक आपल्याला कुठे ठेवायचंय, की त्या वर्टेक्स वरती ठेवायचंय. या वर्टेक्स वरती कंपॉसचं टोक ठेवलं आणि या साईडला दोन्ही आर्म वरती आपल्याला काय करायचं, या ठिकाणी मार्किंग करायची. ही मार्किंग या पद्धतीमध्ये काय केली, आपण मार्किंग केली. ही मार्किंग केली आणि हीच मार्किंग राहू द्यायची आणि त्या दिलेल्या मार्किंग वरती हेच मेजरमेंट राहू द्यायचं आणि याच मेजरमेंट वरती काय करायचं, मेजरमेंट घेऊन आपल्याला त्या मार्किंग वरती काय करायचं, कंपॉस ठेवायचा आणि कंपॉस या पद्धतीमध्ये इकडे मार्किंग लक्षात इकडे एक ठेवायचं या मार्किंग वरती कंपॉस आणि अशा पद्धतीमध्ये काय करायचं, आपल्याला या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची. बघा काय केलं मी, रफ फिगर काढली आधी. पहिल्यांदा रफ फिगर काढली, 30 डिग्री 40 डिग्री 50 डिग्री कोणती ते निवड, कोणती काय करायची, या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट घेऊन अँगल काढायचा. अँगल काढल्यानंतर त्याचा जो वर्टेक्स आहे त्या वर्टेक्स वरती कंपॉसचं टोक ठेवायचं. कंपॉसचं टोक ठेवल्यानंतर पेन्सिलनं काय करायचं, या ठिकाणी त्या दोन्ही आर्म वरती मार्किंग करायची. दोन्ही आर्मवरती मार्किंग केल्यानंतर तेच मेजरमेंट राहू देऊन कंपॉसमध्ये त्या मार्किंग वरती आपल्याला कंपॉसचं टोक ठेवायचं. इकडं मार्किंग घ्यायची, या मार्किंग वरून इकडे एक मार्किंग घ्यायची आणि त्या दोन्ही मार्किंग ज्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्यापासून काय करायचं, आपल्याला या ठिकाणी रे काढायचा आहे. याच्यामधून आणि त्या वर्टेक्स मधून जाणार रे काढायचा आहे आणि त्या रेलाच आपण काय म्हणतो, अँगल बायसेक्टर. काय म्हणणार त्याला, अँगल बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टर आपण काय म्हणतो लक्षात घ्या, बायसेक्ट म्हणजे त्याला दोघांनी इक्वल पार्ट करणे. काय म्हणतो आपण, इक्वल पार्ट करणे. आणि इक्वल पार्ट म्हटल्यानंतर याचं जे मेजरमेंट आहे, आपण सपोज घेतलंय आपण किती 40 डिग्री, मग याचं मेजरमेंट 40 डिग्री घेतलंय म्हणजेच आपला हे दोन्ही मिळून किती झालं, 20 बरोबर. आणि 20 मेजरमेंट होतं म्हणजेच दिलेला जो अँगलचं मेजरमेंट आहे त्याच्या हाफ मेजरमेंट झालं. ते कशामुळे झालं, ते ह्या रेमुळे झालं आणि याच रेला त्या अँगलचं काय करतो आपण, बायसेक्टर असतो. त्याला काय म्हणतो, बायसेक्टर. ड्रॉ अँगल बायसेक्टर. ड्रॉ अँड अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर. बरं, या पद्धतीमध्ये काय करायचं आहे, अँगल बायसेक्टर घ्यायचा. एक नंबर कन्स्ट्रक्शन झालं आपलं. असंच काय करू, रफमध्ये तुम्हाला दुसरं कन्स्ट्रक्शन देतो, हे दुसरं कन्स्ट्रक्शन घेऊ आणि हेच कन्स्ट्रक्शन तुम्हाला मी नोटबुकमध्ये ॲक्च्युअली जे कंपॉसचं युजिंग कंपॉस काय करणार आपण सगळं पूर्ण काढून तुम्हाला दाखवणार आहे. आता फक्त मी काय करतो, बोर्डवरती हे सगळी फिगर रफमध्ये काढतो. आता टू कंस्ट्रक्ट अन अँगल इक्वल इन मेजर. Construct an angle equal in measure. Construct, draw an angle equal in measure. An angle equal in measure. An angle equal in measure. म्हणजे बघा ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला काय करायचं, इक्वल अँगल काढायचं. म्हणजे मी सपोज आपण या ठिकाणी आता जसं घेतलं त्या पद्धतीमध्ये एक अँगल घ्यायचा आहे 30, 40, 50 डिग्रीचा. आपण हा 50 डिग्रीचा अँगल आहे. किती डिग्रीचा, 50 डिग्रीचा. त्याला नाव दिलं आपण PQR. कोणता अँगल हा, PQR. आणि PQR हा जो अँगल आहे तो अँगल किती डिग्रीचा आहे, 50 डिग्रीचा आपण घेतला. अशाच पद्धतीमध्ये आपल्याला युजिंग कंपॉस आपल्याला काय करायचंय, दुसरा सेपरेट अँगल काय करायचा आहे, काढायचा आहे आणि तो सुद्धा प्रोटेक्टरचा उपयोग न करता. आणि किती डिग्री काढायचा आहे, 50 डिग्री काढायचं आहे. तर हा जो अँगल काढला आपण प्रोटेक्टरचे युजिंग प्रोटेक्टर काढला आपण आज म्हणून युजिंग प्रोटेक्टर हा अँगल काढायचा 50 डिग्री. परंतु ज्यावेळेस आपण दुसरा अँगल काढायचा आहे तो अँगल काढत असताना प्रोटेक्टरचा उपयोग न करता आपल्याला युजिंग कंपॉसमध्ये
युजिंग कंपास आणि इक्वल मेजरचा काढायचा आहे म्हणजे 50 डिग्रीचा आहे. ड्रॉ अँड अँगल इक्वल इन मेजर म्हणजे दुसरा अँगल काय करायचा त्याच मेजरमेंटचा इक्वल मेजरमेंटचा आपला अँगल काढायचा. हे काढत असताना पहिल्यांदा आपण काय केलं या ठिकाणी रे घेतला त्याला नाव दिलं आपण क्यू डॅश म्हणून आपण त्याला आणि इकडे कोणता घेतला आपण आर डॅश. डुप्लिकेट काढायचा आपल्याला दुसरा काढायचा म्हणून त्याला क्यू डॅश आणि आर डॅश. आता काय करायचं बघा लक्षात घ्या कंपास घ्यायचा आहे युजिंग कंपास या ठिकाणी मार्क करायचं आपल्याला बरोबर बघा लक्षात घ्या. या पद्धतीमध्ये काय करायची मार्किंग घ्यायची तीच मार्किंग राहू द्यायची आणि इकडच्या साईडला मार्किंग अशी मार्किंग या पद्धतीमध्ये काय करू आपण त्याची मार्किंग घेऊ. ही जी मार्किंग आहे तीच मार्किंग आपल्याला काय करायची इकडे मार्किंग लक्षात काय केलं पाहिजे तुम्ही आपण प्रोटेक्टरच्या युजिंग प्रोटेक्टर वी ड्रॉ अ अँगल पी क्यू आर ऑफ डिग्री ऑफ 50 डिग्री. Measure of angle PQR is 50 degree and like this equal measures we draw using compass angle P dash Q dash R dash. How we can draw this? Here see this. बघा आता इथं काय करायचं इकडे पहा आता काय करायचं आपल्याला की कसं आपण करणार आहे तर या ठिकाणी काय केलं युजिंग कंपास या पद्धतीमध्ये कंपासच्या साह्यानं हा काय केला मार्क घेतला हाच मार्क इकडे घेतला त्याच मेजरमेंटचा. आता काय करायचं आपल्याला हे जे दोन्ही मार्क आहेत त्या दोन्ही मार्क मधलं डिस्टन्स घ्यायचं. हे डिस्टन्स घेऊन टाका या दोन्ही मार्क मधलं इथल्या त्या दोन्ही मार्कचं आणि हेच डिस्टन्स काय करायचं इकडे घेऊन टाकलं आपण. या पद्धतीमध्ये त्याला इथं मार्किंग केली आणि ही जी मार्किंग आहे ती मार्किंग आहे आपला क्यू डॅश जो आहे तो क्यू डॅश या पद्धतीमध्ये काय करायचं या ठिकाणी घ्यायचा. इक्वल मेजर आलं नाही हे दोन्हीचं काय करता येतं आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. बघा लक्षात घ्या काय केलं पहिल्यांदा याचा अँगल बायसेक्टर काढला सोपं एकदम व्हेरी व्हेरी सिम्पल एकदम सोपं आहे काही अडचण याच्यामध्ये नाही. आधी पहिल्यांदा युजिंग काय कंपास आपण अँगल बायसेक्टर काढलं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं इक्वल मेजरचा आपल्याला या ठिकाणी अँगल काढायचा आहे. तो अँगल तुम्हाला मिररमध्ये या पद्धतीमध्ये आपण काय केला काढून दाखवला. आता काय करणार आपण की हाच अँगल आपल्याला नोटबुकवरती युजिंग कंपासच्या साह्यानं ॲक्च्युअलमध्ये कसा काढायचा तो काय करणार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता आपण ब्लॅकबोर्डवरती एक रफ फिगर पाहिले कन्स्ट्रक्शन पाहिले ते कन्स्ट्रक्शन ड्रॉ अँड अँगल बायसेक्टर म्हणजे त्या अँगलचा बायसेक्टर अँगल बायसेक्टर काढायचा आहे. ड्रॉ अँगल बायसेक्टर. आता काय करायचं तुम्हाला सांगितलं तुम्ही पहिल्यांदा की आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला काय करायचं की एक अँगल घ्यायचा. हा अँगल घेत असताना प्रोटेक्टरचा युजिंग प्रोटेक्टर घ्यायचा आहे. पहिल्यांदा मी काय केलं रे काढला. रे काढल्यानंतर त्या रेच्या स्टार्टिंग पॉईंटपासून वरती प्रोटेक्टर ठेवलं आणि प्रोटेक्टर ठेवून आपण जसा अँगल काढतो त्या पद्धतीमध्ये साधा सोपा सिंपल काय केलं ठिकाणी अँगल काढला. तो अँगल मी किती डिग्रीचा काढतो बघा लक्षात घ्या 50 डिग्रीचा काढतो. हे 50 डिग्री मेजरमेंट मोजत असताना या ठिकाणी काउंट करत असताना या पद्धतीमध्ये काउंट करायचं. या ठिकाणी अँगल काढत असताना हा जो पॉईंट आहे तो पॉईंट या ओरिजिनवरती ठेवायचा आहे आणि बरोबर ही जी ब्लॅक लाईन आहे ते ब्लॅक लाईन कुठं आली पाहिजे त्या पेन्सिलच्या लाईनवरती आली पाहिजे. म्हणून या पद्धतीमध्ये मी काय केलं तो जो पॉईंट आहे मिडल पॉईंट तो मिडल पॉईंट या ठिकाणी या स्टार्टिंग पॉईंटवरती ठेवला आणि स्टार्टिंग पॉईंटवर ठेवल्यानंतर ब्लॅक लाईन जी आहे ती ब्लॅक लाईन पूर्ण त्या पेन्सिलच्या लाईनवरती घेतली आणि ज्या साईडला आपला रे आहे त्या साईडचा आपण काय केलं 0 पासून काउंट केलं. 0, 10, 20, 30, 40 आणि 50 या पद्धतीमध्ये इथं 50ला काय केलं मार्किंग केलं आणि 50ला मार्किंग करून अशा पद्धतीमध्ये आपण काय केला 50 डिग्रीचा अँगल काढला. किती डिग्रीचा अँगल काढला 50 डिग्रीचा आपण या पद्धतीमध्ये अँगल काढू. हा अँगल काढला 50 डिग्रीचा. त्याला नाव दिलं मी ABC. कोणता अँगल घेतला आपण ABC हा अँगल घेतला. आता या अँगलला आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे. बायसेक्टर काढायचा म्हणजे दिलेलं जे मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटचे इक्वल काय करायचं आपल्याला पार्ट तयार करायचे. आता इक्वल पार्ट कशी करायचे ते पाहू आपण.
काय करायचं की हा जो अँगल आपण 50 डिग्रीचा घेतला आहे तो 50 डिग्रीचा जो अँगल आहे त्या 50 डिग्रीच्या अँगलचा जो वर्टेक्स बी आहे मिडल तो काय करायचा या ठिकाणी कॉमन पॉईंट जो आहे त्या रेचा आर्मचा जो कॉमन पॉईंट आहे त्या कॉमन पॉईंटपासून काय करायचं म्हणजे त्या बी पासून आपल्याला काय करायचं एक डिस्टन्समध्ये घ्यायचं या ठिकाणी की अंदाजे या पद्धतीमध्ये काय केलं की आपण की एक डिस्टन्स घेतलं त्या डिस्टन्सवरून काय केलं आपण त्या दोन्ही आर्मवरती अशा पद्धतीमध्ये मार्किंग केली. लक्षात आलं हे डिस्टन्स कुठेही आपण मोजून घेतलेलं नाही अंदाजे आपण काय केलं या ठिकाणी हे डिस्टन्स घेऊन त्याची मार्किंग केली आहे. आता काय केलं बघा लक्षात द्या की ही जी मार्किंग आहे त्या मार्किंगवरती बघा लक्षात ही जी मार्किंग आहे त्याच मार्किंगवरती त्याच डिस्टन्सचं आपल्याला काय करायचं या ठिकाणी मार्किंग घ्यायची पुढं त्याच्यात बघा ही जी मार्किंग आहे त्याच मार्किंगवरती आपल्याला काय करायचं आहे त्याच डिस्टन्सचे अशी पुढे एक मार्किंग घ्यायची. लक्षात आलं त्याला परत इकडच्या साईडला घेतला आपण त्याच्यावरती कंपासचं टोक ठेवलं आणि इकडं परत आपण काय केलं त्याच पद्धतीमध्ये मार्किंग केली. या पद्धतीमध्ये मार्किंग करून ते जे आहेत दोन्ही मार्किंग द इंटरसेक्टिंग पॉईंट त्यांचा तो पॉईंट आणि हा जो वर्टेक्स आहे तो वर्टेक्स काय केला या ठिकाणी जॉईन केला. जॉईन केल्यानंतर आपल्याला काय मिळतो हा अँगल बायसेक्टर मिळतो. आलं लक्षात अँगल बायसेक्टर मिळतो. आता जर पाहिलं आपण या ठिकाणी मोजून कारण अँगल बायसेक्टर केव्हा म्हणलं आपण ज्यावेळेस त्यांच्यामध्ये आपल्याला काय मिळतात इक्वल पार्ट मिळतात त्याला काय म्हणतो आपण अँगल बायसेक्टर. या पद्धतीमध्ये बघा लक्षात घ्या इन बिटवीन 20 to 30 हा काय दिला आपल्याला अँगल बायसेक्टर दिला. या पद्धतीमध्ये काय करता येईल तुम्हाला अँगल बायसेक्टर काढता येतो. अशाच पद्धतीमध्ये अजून एक आपण वाटल्यास काय करू की 50 डिग्री घेतला आपण आता मेजरमेंट थोडं मोठं घेऊ तर ते घेत असताना किती घ्यायचं बघा लक्षात घ्या हे आपण मेजरमेंट हे ॲक्टिव्ह अँगल झाला आपण आता घेत असताना ऑप्टिव्ह अँगल कोणता अँगल घ्यायचा आपल्याला ऑप्टिव्ह अँगल घ्यायचा. या पद्धतीमध्ये ऑप्टिव्ह अँगल घेऊ मेजरमेंट ऑफ दिस अँगल इज फ्रॉम ए डिग्री 120 डिग्री 120 म्हणजे 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120 या पद्धतीमध्ये इथं मार्किंग करून घ्या. तो मार्किंग करून घेतल्यानंतर तो जो पॉईंट आहे ती मार्किंग या पद्धतीमध्ये जॉईन करून 120 डिग्रीचा काय केला आपण ऑप्टिव्ह अँगल काढला. एकदा नीट व्यवस्थित चेक करून पहा बरोबर तितका जिथं 120 आहे का तर 120 आहे. आता काय करायचं आपल्याला ह्याचा अँगल बायसेक्टर काढायचा. आता हा अँगल बायसेक्टर काढत असताना आधी पहिल्याला PQR देऊन टाकू PQR बरोबर PQR घेतलं अँगल बायसेक्टर काढायचा आहे म्हणल्यानंतर तुझं वर्टेक्स आहे त्या वर्टेक्सवरती कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि या पद्धतीमध्ये मी जशी मार्किंग करतो त्या पद्धतीमध्ये काय करायचे आपण सुद्धा मार्किंग करायची आहे. कारण का आता ही जी मार्किंग आहे ही मार्किंग लक्षात घ्या दोन्ही आर्मवरची ती मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला काय करायचं बघा लक्षात द्या की हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटवरती एका डिस्टन्समध्ये काय करायचं आहे आपल्या या ठिकाणी दुसरा मार्क घ्यायचा आहे. या असा घेतला दुसरा मार्क आणि इकडच्या मार्किंगवरून परत अजून एक दुसरा मार्क घ्यायचा आहे. लक्षात आलं मी काय केलं आहे आधी पहिल्यांदा 120 ऑप्टिव्ह अँगल घेतला त्या ऑप्टिव्ह अँगलवरती कंपासचं त्या वर्टेक्सवरती कंपासचं टोक ठेवलं एका अंदाजे म्हणून आपण त्या डिस्टन्समध्ये काय केलं इकडं मार्किंग केली. मार्किंग केल्यानंतर त्या ह्या ज्या दोन मार्किंग आहेत त्या दोन मार्किंगवरती परत एक डिस्टन्स घेऊन त्या मार्किंगवरती काय केलं आपण त्याच्या समोरच्या साईडला परत अजून काय केलं मार्किंग केली. हे जे दोन्ही इंटरसेक्ट करतात तो पॉईंट आणि या अँगलचा वर्टेक हे दोन्ही काय करायचे आपण या ठिकाणी जॉईन करायचे आणि हे दोन्ही जॉईन केल्यानंतर
जो आपला रे मिळतो त्या रेलाच आपण काय म्हणतो या ठिकाणी अँगल बायसेक्टर. त्याला काय म्हणायचं आहे अँगल बायसेक्टर. या पद्धतीमध्ये 60 डिग्रीचे हे दोन काय होतात त्या या अँगल बायसेक्टर तयार होतात. बरं त्याला वाटल्यास इथं ए डी सॉरी बी आणि इथं काय डी याला काय म्हणू आपण क्यू आणि इथं यस म्हणजे अँगल रे बी डी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी असं म्हणता येईल आपल्याला. रे बी डी इज एन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. बरं आणि इथं काय म्हणते रे कोणता क्यू एस इज एन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. बरं पी क्यू आरचा तो अँगल बायसेक्टर म्हणजे या पद्धतीमध्ये तुम्ही अँगल बायसेक्टर हा कसा काढायचा त्याच्याविषयी काय केली माहिती घेतली. हे जर आपलं कन्स्ट्रक्शन 1. बरं याला काय म्हणलं आपण कन्स्ट्रक्शन 1. आता काय करायचं आपलं कन्स्ट्रक्शन 2 घ्यायचं. टू ड्रॉ an equal angle equal in measure to draw an angle equal in measure. इक्वल मेजरचा आपल्याला काय करायचं अँगल तयार करायचं. आता युजिंग काय म्हणलं कंपासने म्हणले. मग आधी पहिल्यांदा काय करू आपण की या ठिकाणी अँगल काढायचा आहे. मग कोणता अँगल काढायचा बघा लक्ष द्या की हा अँगल घेऊन टाकू आपण. इथं किती डिग्रीचा काढायचा आहे. मग ह्या किती डिग्रीचा काढायचा म्हणजे आपण पहिल्यांदा एक ॲक्यूट अँगल घेऊन पाहू आणि नंतर दुसरा काय करायचं आपलं ऑप्टिक अँगल घ्यायचा आहे. हे घेत असताना आता जसं 50 घेतलं तसं आपण काय करू या ठिकाणी 60 डिग्रीचं घेऊ. हे प्रोटेक्टर लक्षात कुठं ठेवलं आपण. हा जो मिडल पॉईंट आहे ना हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटवरती प्रोटेक्टर ठेवून दिला. याची जी ब्लॅक लाईन आहे ती ब्लॅक लाईन कुठे येणार आहे पेन्सिलवरती येणार आहे आणि मग 0 to 60 या पद्धतीमध्ये काय करायचं त्याचा मार्क करून घ्यायचा आहे. हा मार्क करून घेऊन तो अँगल काय करायचा आहे मेजर करून घ्यायचा. कोणता अँगल आहे किती डिग्रीचा आहे 60 डिग्रीचा. बरं आता याच मेजरचा आपल्याला काय करायचं आहे युजिंग कंपास नॉट युजिंग प्रोटेक्टर. प्रोटेक्टरचा उपयोग करायचा नाही फक्त कशाचा उपयोग करायचा कंपासचा उपयोग करायचा. आता हे करत असताना ह्याला म्हणून आपण पी क्यू आर पी क्यू आर. आता काय करायचं अशाच पद्धतीमध्ये फक्त इक्वल मेजर 60 डिग्रीचा काढायचा. हे काढत असताना बघा लक्ष द्या काय करणार आपल्याला हा जो पॉईंट आहे क्यू त्या क्यू या पॉईंटवरती इकडच्या साईडला काय करायचं या ठिकाणी मार्क करायचं. क्यू या पॉईंटला इकडच्या साईडला मार्किंग करायची. ही मार्किंग केली आपण. बरं मार्किंग केली. मार्किंग केल्यानंतर ह्या दोन्हीमधलं जे डिस्टन्स आहे दोन्हीमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मेंटेन करून आपल्याला काय करता येईल हे दोन्ही जोडून काढायचे म्हणजे बरोबर दिसायला तरी आपल्याला पूर्णपणे वाटला पाहिजे की हा कोणता अँगल आहे इक्वल अँगल आहे. आता हे जर आपल्याला खात्री करायची असेल तर आपण खात्री करून घेऊ. येथे काही अडचण नाही कुठल्याही प्रकारची सगळ्याचे बरोबर आले असते एक आशा करतो. झालं आता त्याला नाव दिलं आपण ABC. असाच एक काढू आपण किती डिग्रीचा 110 डिग्रीचा 100 झालं.
जर 110 डिग्रीचा आपल्याला काय करायचं आहे, असा जो अँगल आहे तो अँगल काढून घ्यायचा. हे जोडून टाका. ABC नाव देऊन टाकू त्याला. बरं, आता युजिंग कंपास काय करायचं, आपला दुसरा अँगल काढायचा. युजिंग कंपास आपल्याला काय करायचं आहे, दुसरा अँगल काढायचा. हे घेत असताना तुम्हाला म्हणलं की आपला जो अँगल काढायचा आहे तो अंदाजे अँगल काढायचा आहे. तर त्या पद्धतीमध्ये काय करू आपण, दुसरा एक अँगल अंदाजे घेऊन टाकू. बरं, दुसरा अँगल काय करू आपण या ठिकाणी त्याच पद्धतीमध्ये जसं दिला तसा काय करायचं, दुसरा अँगल. बरं, आता काय म्हणलं तुम्हाला, या दोन्ही मधला अंतर घ्यायचं आहे. या दोन्ही मधला अंतर घेऊन टाका आणि मग हे काय करायचं, आपल्या या ठिकाणी जॉईन करायचे. त्याला म्हणतो आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी बघा, लक्ष द्या, अँगल बायसेक्टर. आणि दुसरं नाव दिलं आहे अँगल इक्वल इन मेजर्स. या पद्धतीमध्ये काय करतात आपल्याला, की वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या आहेत. त्या आकृत्या तुम्ही सरावानुसार छानपैकी व्यवस्थित काय या ठिकाणी पूर्ण करू शकतात. ही फिगर, ही कन्स्ट्रक्शन, पहिलं कन्स्ट्रक्शन पाहिलं, टू ड्रॉ अँड अँगल बायसेक्टर 50 डिग्रीचा घेतले. मी पाहिलं चेक करून, हा 25 डिग्री झाला. त्यानंतर दुसरा जर घेतला तर एक QS अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल BCS या ठिकाणी ही जो कोणता PQR घेतला, त्या PQR वरती QS हा काय केला या ठिकाणी अँगल बायसेक्टर काढला. यांचं जर मेजरमेंट PQR किती 120, तर या दोन्हीचं मेजरमेंट किती असलं पाहिजे 60 डिग्री. आणि बरोबर त्या दोन्हीचं मेजरमेंट किती मिळतं आपल्याला 60 डिग्री मिळतं. या पद्धतीमध्ये आपलं पूर्ण काय केलं आपण कम्प्लीट करून टाकला. की आता उद्या जर येताना किंवा उद्या आपण या ठिकाणी होमवर्क देणार आहेत किंवा आज होमवर्क देणार आहे, ते होमवर्क तुम्ही करायचे. ते होमवर्क करत असताना सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस सेट 3 करायची आहे. प्रॅक्टिस सेट 3 होमवर्क मला माझ्या वैयक्तिक अकाउंटवरती सगळे काय करा सोडून दाखवा.